Let us start. Hello. कुठपर्यंत आलोय आपण? नेस्टेड फॉर लूप झाली का? हॅलो. हॅलो. नेस्टेड फॉर लूप झाली का? आवाज येतो का? हॅलो. Yes. नेस्टेड फॉर लूप घेतली का आपण? आठवतंय का बघा? फॉरच्या आतमध्ये फॉर. हॅलो. Yes. पॅटर्न डिस्प्ले करायचे प्रोग्राम्स वगैरे घेतलेत का बघा ना, वेगवेगळे पॅटर्न्स. पिरामिड घेतलंय का? हॅलो. पिरामिडचा प्रोग्राम घेतलाय का? हॅलो. No, sir. स्क्रीन दिसते का बघा? दिसते का? हॅलो. यस. Yes, sir. Yes, sir. A C program to display following pattern output screen. पॅटर्न कसा तो पिरामिडचा आहे. पिरामिड साठी लक्ष घ्या इकडे. We will have to display first of all this pattern 1 2 3 4 5. yes. हॅलो. सगळ्यात पहिल्यांदा हा पॅटर्न आपल्याला दाखवायला यायला पाहिजे. कसं हे शिकलेलं आहे आपण. सांगा. hash include stdio.h hash include conio.h void main clr ser to clear the previous output screen, get ch to hold the output screen. Between clr ser and get ch we can write our code. So as pattern program we will have to write. So two looping variables are required. I is the looping variable for number of rows and j is the looping variable for number of columns. I represents looping variable. I is for looping variable for outer for loop and j is the looping variable for inner for loop. Yes. Hello. This is the outer for loop tab for. This is inner for loop. After completion of inner for loop
and before completing outer for loop we will have to use printf \n. This will help us to display pattern to the new line. Yes, hello. I is equal to 1, I is less than or equal to, for 5 rows we can vary value of I from 1 to 5. Let us increase each time value of I by 1 and therefore I plus plus. Now here values of number of stars in each row and it depends on the number of rows. In first row number of stars are 1, in second row number of stars are 2, in third row number of stars are 3. Number of stars are increasing row wise. Therefore here I will be writing j is equal to 1, j is less than or equal to I j plus plus. Let us display star on the output screen. Yes. And if you will execute this program, so this pattern you will get on the output screen. हे बघितलं होतं आपण. Yes, hello, बरोबर. Yes, sir. आता इकडे फक्त महत्वाची गोष्ट काय आहे की हा जो पॅटर्न आहे, हा जो मिळालेला पॅटर्न आहे, मला वाटतं असं काहीतरी मिळाला आहे तो. येस, हॅलो. Yes, sir. आता करायचं काय आहे की पहिल्या रो मध्ये आपल्याला 5 ब्लँक स्पेसेस सोडायचे आहेत. 1 2 3 4 5. दुसऱ्या रो मध्ये 4 ब्लँक स्पेसेस सोडायचे आहेत. 1 2 3 4. तिसऱ्या रो मध्ये आपल्याला 3 ब्लँक स्पेसेस सोडायचे आहेत. 1 2 3. चौथ्या रो मध्ये 2 ब्लँक स्पेसेस सोडायचे आहेत. 1 2. पाचव्या रो मध्ये एकच ब्लँक स्पेस सोडायचा आहे आणि आपल्याला काय भेटेल? हॅलो, पिरामिड भेटेल. So number of blank spaces we will have to increase. इथे 5 4 3 2 आणि 1. मग ती ब्लँक स्पेस सोडण्यासाठी वन मोर फॉर लूप वी कॅन यूज. इथे त्याला आपण के ची फॉर लूप म्हणू, जी ब्लँक स्पेसेस सोडेल. फॉर काय लिहिणार इथे? टू पुट म्हणू आपण blank spaces before star. ठीक आहे. k is equal to, विचार करा आता, k is equal to 1 जर घेतलं तर तिकडे ब्लँक स्पेसेस आपल्याला सोडायचे 5. म्हणून काय केलं, k ची व्हॅल्यू 1 न घेता k ची व्हॅल्यू 5 घेतली. विचार करा ना, 5. k is greater than or equal to I म्हणलं. k ची व्हॅल्यू 5 पासून सुरुवातीची व्हॅल्यू I ची 1 असणार. 5 पासून 1 पर्यंत वजा मायनस मायनस घेतलं, k मायनस मायनस प्रिंट एफ आणि इथे ब्लँक स्पेस सोडली 1. कसं एक्झिक्युशन होतं बघा आता. सॉरी, आय ची व्हॅल्यू सुरुवातीला किती हो? हॅलो हॅलो, सुरुवातीला आय ची व्हॅल्यू किती? आहेत का कोण पलीकडे? हॅलो, ISC चा अभ्यास चालू आहे म्हणा ना, ISC चा अभ्यास. इकडे लेक्चरला आम्हाला वेळ नाही. बघा ना, असलं कसलं एक्झाम ना, कसलं काय बघा ना, शिकणं. आपल्याला सवय लागली आहे ना, आपल्याला सवय कसली लागली? घाण सवय लागली म्हणू आपण. ठीक आहे, इकडे चुकीची सवय लागली म्हणू आपण. तहान लागल्यावर वीर खांदायची, बरं का. परीक्षा आल्यावर अभ्यास करायची, ही पद्धत चुकीची आहे. इंजिनिअरिंग साठी असं जर कोण करत असेल तर तो इंजिनियर होणार नाही, लक्षात घ्या. आणि झालाच तरी त्याला कॉन्फिडन्स येईल का नाही की मी इंजिनियर झालोय, हा एक मोठा प्रश्न असेल.
4 वर्षानंतर तुम्ही तो विचारा स्वतःला. कोण हाय का नाही पलीकडे? हॅलो. Yes, sir. सुरुवातीची आयची व्हॅल्यू किती असणार? 1. मग इथे येणार तो बघा ना, 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5, लॉजिकल कंडिशन ट्रू होणार. इथे येणार तो के ची व्हॅल्यू 5, आय ची व्हॅल्यू 1, 5 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1, लॉजिकल कंडिशन ट्रू होणार. के ची व्हॅल्यू 5 पासून 1 पर्यंत प्रत्येक वेळेस एक एकनी कमी होणार. किती ब्लँक स्पेसेस सोडले जाणार पहिल्या इटरेशनला आयच्या व्हॅल्यूच्या 1च्या? हॅलो. 5 5. 5 वेळा ही एक्झिक्युशन होणार ह्याचं बरं का, ह्या प्रिंटएफ फंक्शनचं. अँड 5 ब्लँक स्पेसेस सोडले जाणार तिकडे. जे ची व्हॅल्यू 1 पासून 1 म्हणजे तो एक स्टार डिस्प्ले करणार. ही फॉर लूप पण एकदाच एक्झिक्यूट होणार. ही फॉर लूप 5 वेळा एक्झिक्यूट होणार, म्हणून तिकडे 5 ब्लँक स्पेसेस सोडून एक स्टार दिसणार. काय अडचण पहिल्या रो मध्ये? हॅलो. No, sir. इथून तो इथे येणार, बॅकस्लॅश एन मुळे नवीन लाईनला जाणार, सेकंड रो मध्ये येणार. आय ची व्हॅल्यू इथे 1 नी वाढणार, आय ची व्हॅल्यू 2 होणार. आय ची व्हॅल्यू 2 म्हणजे वी आर इन सेकंड रो. व्हॅल्यू ऑफ के इज 5. 5 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू व्हॅल्यू ऑफ आय इज 2. मग 5 पासून 2 पर्यंत आहे ना, मोजा. 5, 4, 3, 2 आहे ना, 4 वेळा आहे ना. 4 वेळा ही फॉर लूप एक्झिक्यूट होऊन 4 ब्लँक स्पेसेस सोडले जाणार सेकंड रो मध्ये सुरुवातीला. तिथून परत इकडे जाणार तो. जे ची व्हॅल्यू 1, आय ची व्हॅल्यू 2 आहे. 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 2, आय ची व्हॅल्यू 1 पासून 2 पर्यंत प्रत्येक वेळेस एक एकनी जे ची व्हॅल्यू प्रत्येक वेळेस आपण एक एकनी वाढवतोय. 1 पासून 2 पर्यंत जाणार म्हणजे 2 स्टार सोडले, 2 स्टार डिस्प्ले होणार सेकंड रो मध्ये. बरोबर? हॅलो. Yes, sir. इथून परत जे ची व्हॅल्यू वाढणार, जे ची व्हॅल्यू 3 होणार. आय ची व्हॅल्यू किती होती? 2 आहे. सो 3 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 2, लॉजिकल कंडिशन फॉल्स होणार. त्याच्यामुळे तो इथे जाणार, बॅकस्लॅश एन, तो थर्ड रो मध्ये जाणार. आय ची व्हॅल्यू परत 1 नी वाढणार, 3 होणार आहे. 3 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5, लॉजिकल कंडिशन ट्रू होणार. तो इथे येणार परत. के ची व्हॅल्यू 5, आय ची व्हॅल्यू 3, 5 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 3, लॉजिकल कंडिशन ट्रू होणार. 5 पासून 3 पर्यंत 5, 4, 3 आणि 3 ब्लँक स्पेसेस सोडले जाणार तिसऱ्या रो मध्ये. येस. Yes, sir. येतं का लक्षात? बघा, मी आता फक्त विंडो वॉच वापरतोय, तुम्ही समजून घ्या. आपल्याकडे 3 व्हेरिएबल आहेत वॉच. पहिला आहे तो आय, दुसरा आहे तो जे, तिसरा आहे तो के. F7 पहिल्यांदा सगळ्या गार्बेज व्हॅल्यू. आय ची व्हॅल्यू आता 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5, ट्रू. इथे जाणार तो. कसं होणार बघा इकडे. के ची व्हॅल्यू, तो ब्लँक स्पेसेस सोडत चालला. F7 येस, पुढे चालला कर्सर. F7 अजून गेला पुढे. F7 फॉल झालं, खाली आला. आता तो स्टार डिस्प्ले करणार. येस. 5 ब्लँक स्पेसेस नंतर पहिला स्टार सुटला तिकडे. हॅलो. Yes, sir. लॉजिकल कंडिशन फॉल झाली. जे ची व्हॅल्यू 2 झाली, आय 1 आहे. 2 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 1, फॉल झालं. फॉल झाल्यामुळे बॅकस्लॅश एन मुळे तो खालच्या लाईनला जाणार. आला का खालच्या लाईनला? हॅलो. Yes, sir. नंतर तो आय ची व्हॅल्यू 2 झाली, जे ची आय ची व्हॅल्यू 2 झाली, के आता परत 5 होणार. मग 5 पासून 2 पर्यंत के ची व्हॅल्यू डिक्रीज होत जाणार आहे. तो 4 ब्लँक स्पेसेस सोडणार. 1, 2, 3, 4. बघा, सोडले का? हॅलो. Yes, sir. इथे येणार तो आता. जे ची व्हॅल्यू 1 होणार परत, आय ची व्हॅल्यू 2, 1 पासून 2 पर्यंत जे ची व्हॅल्यू एक एकनी वाढणार, म्हणून तो 2 स्टार सोडणार. ही जे स्टेटमेंट आहे हे 2 वेळा एक्झिक्यूट होणार. 1, 2 परत फॉल्स होणार, खालच्या लाईनला जाणार. येस. हॅलो. Yes, sir. परत F7, आय ची व्हॅल्यू 3 होणार, के ची व्हॅल्यू 5 पासून 3 पर्यंत म्हणजे 5, 4, 3 वेळा 3 ब्लँक स्पेसेस सोडणार तो. 1, 2, 3 परत खाली येणार. जे ची व्हॅल्यू 1, आय ची व्हॅल्यू 3 आहे.
1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 3, 1 पासून 3 पर्यंत ची व्हॅल्यू वाढत जाणार, 3 वेळा प्रिंटएफ हे स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार आणि स्टार 3 वेळा डिस्प्ले करणार, 1 2 3. येस, हॅलो, कळलं का? Yes, sir. डायरेक्ट आता रन करू आपण. आलं का लक्षात? हॅलो, Yes, sir. समजला का मग हा प्रोग्राम? आता हा जो आहे हा 5 Yes, रो, sir. हा जो प्रोग्राम आहे हा 5 रो साठी झाला. सपोज आय वॉन्टेड टू राईट जनरलाइज्ड प्रोग्राम, इन दॅट केस व्हॉट कॅन बी डन, one variable you can use, let us call it as r, and it will be for number of rows, and printf /n please enter number of rows. How we can enter number of rows? through keyboard scanf %d comma ampersand r, आणि जिथे 5 लिहिलं तिथे काय करायला लागणार? r लिहायला लागणार. विचार करा. मग तो जनरलाइज्ड प्रोग्राम झाला. तुम्ही 7 टाकलं तर 7 साठीचा पिरामिड दाखवणार तो. हॅलो, 7 रो साठीचा पिरामिड दाखवणार. हॅलो, शेवटच्या रो मध्ये 7 स्टार्स असणार, त्याच्यावरती 6 5 4 3 2 1 असं. येस, Yes, sir. Yes, sir. समजा तुम्ही 10 टाकलं तर तो 10 रो साठीचा पिरामिड दाखवणार. पहिल्या रो मध्ये त्यांनी 10 ब्लँक स्पेसेस सोडलेले आहेत, लक्षात घ्या. नंतर 9 8 7 असं ब्लँक स्पेसेस सोडत गेला तो, आणि शेवटच्या रो मध्ये एक ब्लँक स्पेस सोडून त्यांनी 10 स्टार्स डिस्प्ले केलेले आहेत. येस, मला वाटतं मॅक्सिमम 20 स्टारचा 20 रोचा आहे ना पिरामिड दाखवला जातो तिकडे. त्याच्यापेक्षा जास्त घेतलं तर तो थोडासा दिसत नाही स्क्रीनवरती, आपली स्क्रीन लहान असल्यामुळे. मोबाईल मध्ये किती बसतो हे तुम्ही बघा. ओके, कळलं का? जनरलाइज्ड प्रोग्राम. हॅलो, येस. Yes, sir. आता इथे बरं का, आपण हॅश इन्क्लूड DOS.h नावाची हेडर फाईल इन्क्लूड करून डिले नावाचं फंक्शन वापरू शकतो. ते जर समजा मी डिले इथं दिला, किती सेकंडचा? 1 सेकंडचा दिला आहे. 100 मिली सेकंड म्हणजे 1 सेकंड. तर डिले कशाला लागेल हो? कुठे दिला बघा, इथे दिला, इथे \n म्हणजे अख्ख्या रोला लागेल, बरोबर? हॅलो, Yes, sir. अख्ख्या रोला डिले लागेल. चेक करा बघा ना. आपण थोड्याशा रोज कमी घेऊयात. 10 सेकंड जातील. 1 2 3 4 अख्ख्या रोला डिले लागला आहे ना. कुठे लिहिल्यानंतर काय होतं, डिले कुठे टाकल्यानंतर कसं होतं बघा ना. ठीक आहे, प्रत्येक रोला डिले लागला. जर तो डिले इथून काढून जर आपण तो इथे टाकला तर कशाला लागेल डिले आता? हॅलो, हॅलो, प्रत्येक स्टारला डिले लागेल. आणि आपण 5 रो साठी बघू. प्रत्येक स्टारला डिले लागेल. येस, Yes, sir. समजलं का? Yes, sir. अजून एक गोष्ट इकडे, आस्की व्हॅल्यू शिकवलंय का तुम्हाला? Yes, sir. Yes, sir. आस्की व्हॅल्यू शिकवलंय, कशा डिस्प्ले करायच्या सगळ्या. येस, 3 साठी हार्ट Yes, sir. असतं, 3 साठी हार्ट असतं. समजा हार्ट जर आपल्याला इकडे दाखवायचं असेल किंवा डायमंड दाखवायचं असेल, डायमंड साठी मला वाटतं 4 असतं. तर मग इकडे स्टारच्या जागेवरती जर डायमंड दाखवायचं असेल तर एक व्हेरिएबल घ्यायचं ch नावाचं, इंटिजर टाईपचं, आणि इथं ch ची व्हॅल्यू 4 द्यायची. ch ची व्हॅल्यू 4 असेल तर मला वाटतं डायमंड असतं. मग इथे स्टारच्या जागेवरती फक्त काय करायचं, %c लिहायचं, म्हणजे कॅरेक्टर दाखवायचा आहे. ch ची व्हॅल्यू 4 असतानाचा कॅरेक्टर दाखवायचा. मग तो काय करतो बघा. आपण डिले थोडासा काढून टाकू, अननेसेसरी वेळ नको जायला आपला वाया.
रन केलं बघा. येस. हॅलो. Yes, sir. Yes, sir. ह्या पद्धतीने तुम्ही जर इथे 5 लिहिलं तर तो 5 साठी जो काही कॅरेक्टर असेल, 5 ASCII व्हॅल्यू साठी जो काही कॅरेक्टर असेल त्याचा पिरामिड दाखवेल. येस. समजलं काही? Yes, sir. Yes. ठीक आहे. आपण ह्याला सेव्ह ॲज करू किंवा नवीन घेऊ आणि सेव्ह ॲज करू, वेळ वाचू आहे ना. 2.c ह्याच्याऐवजी उलटा पिरामिड दाखवायचा आता. सगळं काढून टाकू आपण. ठीक आहे. म्हणजे असा उलटा पिरामिड साठी सगळ्यात पहिल्यांदा हा पॅटर्न दाखवायला लागेल. 1 2 3 4 5 1 2 3 4 1 2 3 1 2 1. येस. हॅलो. कसं करणार बघा ना. इंट I, J पहिल्यांदा 2 वापरले. फॉर लूप फॉर after completion of inner for loop and before completing outer for loop printf /n. किती रोज आहेत आपल्याकडे विचार करा. किती रोज आहेत? 5. I is equal to 1, I is less than or equal to 5, I plus plus. जे मात्र लिहिताना काळजी घ्यायची आपल्याला, पहिल्यांदा पहिली फॉर लूप ज्यावेळेस I ची व्हॅल्यू 1 असणार त्यावेळेस जे ची जी काही फॉर लूप आहे ती किती वेळा एक्झिक्यूट झाली पाहिजे? 5 वेळा. येस. विचार करा. त्यामुळे इकडे I is equal to 5 लिहिलं, J is equal to 5 लिहिलं इनिशियलायझेशन, J is greater than or equal to I म्हणलं आणि J ची व्हॅल्यू प्रत्येक वेळेस काय केली? 5 पासून 1 पर्यंत. ज्यावेळेस पहिल्या इटरेशनला I ची व्हॅल्यू 1 असणार त्यावेळेस 5 पासून 1 पर्यंत तो एक्झिक्यूट होणार. 5 पासून 1 पर्यंत म्हणजे J मायनस मायनस करायला पाहिजे. इथे काय केलं? printf स्टार डिस्प्ले केला. कसा पॅटर्न दिसतो बघा. येस. हॅलो. हॅलो. कळलं का हे? हॅलो. Yes, sir. हा पॅटर्न आल्यानंतर हा म्हणजे हा बरं का एक ब्लँक स्पेस सोडलेला आहे आपण आणि तो ब्लँक स्पेस सोडण्यासाठी इथे ब्लँक स्पेस सोडला. दिसतं का? हॅलो. येस. तरच पिरामिड येतो, नाहीतर पिरामिड येत नाही. हा ब्लँक स्पेस सोडला गेला पाहिजे. कुठला? हा. हा दिसतोय का? हॅलो. Yes, Yes, sir. sir. हा ब्लँक स्पेस सोडला तरच पिरामिड येतो, नाहीतर पिरामिड येत नाही. आता लॉजिक कसं आहे बघा. आपल्याला हा पॅटर्न भेटलेला आहे आउटपुट स्क्रीन वरती. मी रन केलं तर हे असं दिसतंय. आता आपल्याला करायचं काय की नंबर ऑफ ब्लँक स्पेसेस ह्या मगाशी आपण जास्त कडून कमी कडे गेलतो, आता आपल्याला उलट करायचं आहे. कमी कडून जास्त कडे ब्लँक स्पेसेस न्यायचे आहेत. म्हणजे पहिल्या रो मध्ये 1 ब्लँक स्पेस, दुसऱ्या रो मध्ये 2 ब्लँक स्पेसेस, तिसऱ्या रो मध्ये 3 ब्लँक स्पेसेस, चौथ्या रो मध्ये 4 ब्लँक स्पेसेस, पाचव्या रो मध्ये 5 ब्लँक स्पेसेस. 1 2 3 4 5. यस. ब्लँक स्पेसेस आपल्याला Yes. ब्लँक स्पेसेस आता आपल्याला पहिल्या रो पासून शेवटच्या रो पर्यंत वाढवत न्यायचे आहेत. मग त्याच्यासाठी के नावाची एक फॉर लूप वापरणार आहोत आपण. ही के नावाची फॉर लूप जी ब्लँक स्पेस सोडण्यासाठी मदत करेल. के इज इक्वल टू 1 पासून घेतलं तर विचार करा, सुरुवातीला k1 असणार, I पण 1 असणार. 1 पासून 1 पर्यंत म्हणजे एक ब्लँक स्पेस सोडला जाणार. नंतर k1 असणार, I मात्र 2 असणार दुसऱ्या इटरेशनला. मग 1 पासून 2 पर्यंत म्हणजे 2 ब्लँक स्पेसेस सोडल्या जाणार. म्हणून k काय केला? 1 इनिशियलाइज केला. k इज लेस दॅन ऑर इक्वल टू I म्हणलं. k ची व्हॅल्यू वाढवत न्यायची, ब्लँक स्पेसेस वाढत गेल्या पाहिजेत. प्रिंटफ एक ब्लँक स्पेस. येस. हॅलो. मला Yes, sir. संपला प्रोग्राम आपला. कळलं का? येस. हॅलो. समजलं का?
Yes. प्रॅक्टिस लागेल बरं का. हे सहजासहजी समजत नाही. इवन बीई मधल्या विद्यार्थ्यांना पण हे येत नाही, लक्षात घ्या ना. बीई मधल्या विद्यार्थ्यांना जरी म्हणलं ना पिरॅमिड दाखवा, जर एखाद्याचे कॉन्सेप्ट क्लिअर असतील तर तो लिहून दाखवेल. अदरवाइज इट इज व्हेरी डिफिकल्ट टू अंडरस्टँड दी लॉजिक. आपण सोप्या पद्धतीचं लॉजिक वापरलेलं आहे, ब्लँक स्पेसेसचा फक्त वापर केलेला आहे आपण, आणि एक सोपा पॅटर्न आपण लक्षात ठेवलेला आहे, तो म्हणजे त्या पॅटर्न वरून आपल्याला हा पॅटर्न मिळतो. जर समजा हा ब्लँक स्पेस तुमचा मिस झाला तर वेगळा पॅटर्न भेटतो. कसा पॅटर्न भेटतो बघा. हॅलो, पिरॅमिड नाही दिसत. हॅलो, Yes, sir. Yes, sir. वेगळा पॅटर्न दिसतो. पिरॅमिड दिसण्यासाठी हा ब्लँक स्पेस स्टारच्या आधीचा ब्लँक स्पेस किंवा मला वाटतं नंतरचा ब्लँक स्पेस नंतर दिला तरी चालतो. यस, आधी किंवा नंतर. हॅलो, ठीक आहे. मग जनरलाइज्ड करायचं असेल तर आर नावाचं व्हेरिएबल वापरायचं, इनपुट घ्यायचं ते printf प्लीज एंटर नंबर ऑफ रोज scanf %d, $, जिथे 5 लिहिलं हा स्पेसिफिक होता, जिथे 5 लिहिलं, जिथे 5 आहे तिथे आपण नंबर ऑफ रोज टाकल्या. F2 रन. यस, आलं का लक्षात? हॅलो, हॅलो, हॅलो. Yes, sir. ठीक आहे, जाऊया आपण पुढे बरं का. alt F save as 3.c. आपण शेवटच्या पॉइंटकडे येतोय बरं का, शेवटच्या पॉइंटकडे चॅप्टरच्या, जिकडे 2 टाईपचे स्टेटमेंट्स आपण समजून घेणार आहोत. सी प्रोग्राम टू अंडरस्टँड ब्रेक स्टेटमेंट. पहिलं ब्रेक स्टेटमेंट आणि दुसरं कंटिन्यू स्टेटमेंट. ब्रेक स्टेटमेंट मला वाटतं ह्याच्या आधी आपण स्विच केस मध्ये वापरलं. येस, हॅलो, Yes, sir. ब्रेक स्टेटमेंट एक्झिक्यूट झालं की कंट्रोल काय आहे, स्विच मधून बाहेर पडतो आहे ना. सिमिलरली ब्रेक स्टेटमेंट जर तुम्ही फॉर लूप मध्ये वापरलं तर त्या फॉर लूप मधून कंट्रोल बाहेर येतोय. तर ते समजून घेण्यासाठी ब्रेक स्टेटमेंट आणि कंटिन्यू स्टेटमेंट ह्याच्यामध्ये काय फरक आहे ते समजून घेण्यासाठी शेवटचे 2 प्रोग्राम चॅप्टर नंबर 3 साठीचे बघा. मी एक प्रोग्राम लिहितोय, याचा आउटपुट काय येईल कोणतरी सांगायचं आहे. इन i, j 2 फॉर लूप वापरणार आहे मी, नेस्टेड फॉर लूप. आता बरीच काही प्रॅक्टिस झाली असं समजू आपण. त्याच्या आतमध्ये ही एक फॉर लूप. नवीन लाईनला जाण्यासाठी पॅटर्नचा प्रोग्रामच आहे, फक्त काय आउटपुट स्क्रीनवर दिसणार सांगायचं आहे मला तुम्ही. i इज इक्वल टू 1, i इज लेस दॅन ऑर इक्वल टू 3, i प्लस प्लस, j इज इक्वल टू 1, j इज लेस दॅन ऑर इक्वल टू 3, j प्लस प्लस. आणि इथे प्रिंटफ आपण j ची व्हॅल्यू दाखवणार आहोत. एक ब्लँक स्पेस सोडून j ची व्हॅल्यू दाखवणार आहोत. सांगा काय येईल आउटपुट स्क्रीनवर, कसं दिसेल विचार करा. 1 मिनिट घ्या ना, 1 मिनिट घ्या ना, विचार करा. आउटपुट स्क्रीनवर काय येणार ते वहीमध्ये लिहा आणि सांगा आउटपुट स्क्रीनवर कसं दिसेल. पहिली रो, दुसरी रो, तिसरी रो. हॅलो, पहिली रो, काय दिसणार पहिल्या रो मध्ये.
हॅलो, हॅलो, Yes, sir. पहिल्या रो मध्ये काय दिसणार सांगा की ना. येस सर म्हणून काय उपयोग आहे. पहिल्या रो मध्ये दिसणार काय ते सांगा आहे ना. जे ची व्हॅल्यू दाखवतो हा प्रोग्राम घेतलेला आहे हा. मला वाटतं तिथं 5 होतं काहीतरी, त्या 5च्या ऐवजी 3 घेतलेलं आहे. हॅलो, हॅलो, lot of concentration and focus is required to understand nested for loop, otherwise it is very difficult to understand. कोण सांगतंय पहिल्या रो मध्ये काय दिसेल. कोण एक्सप्लेन करेल का कसं एक्झिक्यूट होत आहे. तुम्हाला सांगता तर येते का बघू. आहे हॅलो, चालू इथून होणार, मी सांगितलंय ना चालू इथून होणार. पुढं काय होणार ट्राय करा कोणीतरी फटाफट, चुकलं तर मी सांगेल. हॅलो, हॅलो, आहे का कोण पलीकडे. हॅलो, अवघड आहे बरं का. तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती आहे ना. डिव्हिजन बी सांगतंय कोण. I is equal to 1, 1 is less than or equal to 3, true or false, true आहे. इथे जाणार तो j is equal to 1, 1 is less than or equal to 3, हे पण ट्रू आहे ना. इथे जाणार j ची व्हॅल्यू पहिली दाखवणार तो स्क्रीन वरती 1. इथून परत इथे जाणार j ची व्हॅल्यू 1 ने वाढणार, j ची व्हॅल्यू 2 होणार, 2 is less than or equal to 3, लॉजिकल कंडिशन ट्रू होणार. j ची दुसरी व्हॅल्यू त्याच रो मध्ये दाखवली जाणार 2. इथून तो परत इथे जाणार, j ची व्हॅल्यू 3 होणार, 3 is less than or equal to 3, लॉजिकल कंडिशन ट्रू होणार. परत इथे येणार तो j ची व्हॅल्यू तिसरी त्याच रो मध्ये दाखवली जाणार. इथून वापस तो परत इथे येणार, जे ची व्हॅल्यू 1 ने वाढणार, जे ची व्हॅल्यू 4 होणार, 4 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 3, लॉजिकल कंडिशन फॉल्स होणार इनर लूपची. आणि त्याच्यामुळे तो बाहेर जाणार, बाहेर गेल्यामुळे इथे जाणार. तो इथे गेल्यामुळे कर्सर जो आहे तो पहिल्या रो मधून दुसऱ्या रो मध्ये येणार. काय अडचण. हॅलो, नो सर. इथून तो इथे जाणार, आय ची व्हॅल्यू 1 ने वाढणार, आय ची व्हॅल्यू 1 होती ती 2 होणार, 2 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 3, लॉजिकल कंडिशन ट्रू होणार. दुसऱ्यांदा आउटर फॉर लूपची लॉजिकल कंडिशन दुसऱ्यांदा ट्रू होणार. आय ची व्हॅल्यू 2 होणार, 2 होणार म्हणजे आपण दुसऱ्या रो मध्ये आहोत. परत जे ची व्हॅल्यू 1 पासून जे इज 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 3 मागासारखंच परत एक्झिक्यूट होणार. जे ची व्हॅल्यू 1 पासून 3 पर्यंत वाढत जाणार आहे. एवढं सांगायला एवढा वेळ लागला आहे ना. बघा अवघड आहे, जास्त नाही सांगत मी पण. आता रन करून दाखवा आपण. ओके,
हॅलो. Yes, sir. Yes. आता काय केलं इथे, ब्रेक स्टेटमेंट समजून घेण्यासाठी इफ लिहिलं. आता विचार करा, आउटपुट आहे तुमच्यापाशी. आय ची व्हॅल्यू आणि जे ची व्हॅल्यू जर सेम राहिली तर आपण ब्रेक स्टेटमेंट एक्झिक्यूट करणार आहोत. हे मी इनर फॉर लूप मध्ये लिहिलेलं आहे. ठीक आहे, ही आपली इनर फॉर लूप आहे. ह्या इनर फॉर लूपच्या आतमध्ये आपण आय आणि जे च्या व्हॅल्यू जर सेम असतील तर ब्रेक स्टेटमेंट एक्झिक्यूट कर असं मशीनला सांगितलं, असं कम्प्युटरला सांगितलं. मग आय आणि जे च्या व्हॅल्यू ज्यावेळेस सेम असतील त्यावेळेस ब्रेक स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार. ब्रेक स्टेटमेंट एक्झिक्यूट झाल्यानंतर कंट्रोल जो काही आहे तो ब्रेक स्टेटमेंट ज्या फॉर लूप मध्ये आहे त्या फॉर लूपच्या बाहेर येतो. ओके, आणि पुढचे स्टेटमेंट्स एक्झिक्यूट करतो इनर फॉर लूप मधले काय असतील तर. मग आता आउटपुट काय येईल सांगा. हे आउटपुट आहे तुमच्यापाशी. जर ब्रेक स्टेटमेंट टाकलं, आय आणि जे च्या व्हॅल्यू जर सेम असतील तर ब्रेक स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार. ब्रेक स्टेटमेंट एक्झिक्यूट झालं की ब्रेक स्टेटमेंट ज्या फॉर लूप मध्ये आहे त्या फॉर लूप मधून ते कंट्रोल बाहेर येणार. म्हणजे इनर फॉर लूप मध्ये आहे, इनर फॉर लूप मधून बाहेर येणार डायरेक्ट इथे. आता सांगा काय आउटपुट येईल. हॅलो, विचार करून सांगा. हॅलो. कागदावरती प्रॅक्टिस करायला लागते, तिकडे वहीची 10-15 पानं खराब व्हायला लागतात. येतं का बघा ना, किती जरी हुशार असला आहे ना तुम्ही, लक्षात घ्या हे, जोपर्यंत तुम्ही स्वतः विचार नाही करत तोपर्यंत प्रोग्रामिंग येत नाही. प्रोग्रामिंग हुशार विद्यार्थ्यांना येतं का कुणाला येतं माहित नाही मला. हुशार आणि ढ इकडे फरक आहे का नाही, तो पण करायचा आहे का नाही हे पण नाही माहित. पण जो सिन्सिअरली प्रॅक्टिस करणार त्याला प्रोग्रामिंग येणार, लक्षात घ्या. सांगा मग इकडे. हॅलो. पहिल्या रो मध्ये काय दिसेल? पहिल्या रोचं फक्त सांगा. पहिल्या रोचं आलं तर मग सगळं आलं असं समजू आपण. पहिल्या रो साठी ट्राय करा, एक्झिक्युशन करा, कागदावरती लिहा. काय येतंय पहिल्या रो मध्ये? चालू कुठून होणार रो? इथून. हॅलो. हॅलो. करा ना मग इथे. कोण 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 सांगेल? मगाशी मी जसं सांगितलं, आय ची व्हॅल्यू 1, 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 3 ट्रू, खाली येणार इथे. सांगा कोणीतरी. आय ची व्हॅल्यू 1, 1 मीच सांगतो बघा ना, तुम्हाला काय अवघड झाला आहे. आय इज इक्वल टू 1, 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 3, लॉजिकल कंडिशन ट्रू होणार. खाली येणार जे ची व्हॅल्यू 1, 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 3, लॉजिकल कंडिशन ट्रू होणार. खाली येणार तो जे ची व्हॅल्यू 1 आउटपुट स्क्रीनवर दाखवणार. इथून तो इथे जाणार. आय ची पण व्हॅल्यू 1, जे ची पण व्हॅल्यू 1, ही लॉजिकल कंडिशन ट्रू होणार. ब्रेक स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार. ब्रेक स्टेटमेंट एक्झिक्यूट झाल्यानंतर सांगितलं तिकडे ज्या फॉर लूप मध्ये आहे ब्रेक स्टेटमेंट त्या फॉर लूप मधून बाहेर कंट्रोल येणार आणि इथे येणार तो इथे. बॅकस्लॅशन मुळे नवीन लाईनला येणार इथे कर्सर.
पहिल्या रो मध्ये 1 दिसणार, इथून तो वापस इथे जाणार डायरेक्ट. आय ची व्हॅल्यू 1 नी वाढणार, आय ची व्हॅल्यू 2 होणार, 2 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 3, लॉजिकल कंडिशन ट्रू होणार, इथे येणार तो जे ची व्हॅल्यू 1, 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 3, लॉजिकल कंडिशन ट्रू होणार, इथे येणार जे ची व्हॅल्यू पहिली दाखवणार तो स्क्रीनवर. इथून तो इथे जाणार, आय ची व्हॅल्यू आता 2 आहे, का तर आपण सेकंड रो मध्ये आहोत, जे ची व्हॅल्यू मात्र 1 आहे, त्यामुळे ही लॉजिकल कंडिशन फॉल्स होणार, ब्रेक स्टेटमेंट एक्झिक्यूट नाही होणार. इथून तो इथे जाणार, जे ची व्हॅल्यू वाढवणार, जे ची व्हॅल्यू 2 होणार, 2 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 3, लॉजिकल कंडिशन ट्रू होणार, जे ची दुसरी व्हॅल्यू स्क्रीनवर दाखवली जाणार. परत तो इथे येणार, आता आय ची पण व्हॅल्यू 2 आहे, जे ची पण व्हॅल्यू 2 आहे, म्हणून ब्रेक स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार. ब्रेक स्टेटमेंट एक्झिक्यूट झालं की तो कर्सर इथे येणार, म्हणजे आपला कंट्रोल जो आहे तो इनर फॉर लूप मधून बाहेर येणार आणि कर्सर इथे येणार. सांगा आता तिसऱ्या रो मध्ये काय दिसेल? 1 2 3. आलं का लक्षात? Yes sir. समजलं का? Yes sir. असंच आहे ना कंटिन्यू स्टेटमेंट, फक्त फरक काय बघा ना, थोडासा फरक केला, थोडासा बदल केला. हे जे लॉजिकल कंडिशन वगैरे आहे हे इथून उचलून इथे टाकलं आणि ब्रेकच्या जागेवरती कंटिन्यू लिहिलं. आता मला तुम्ही सांगायचं आहे आउटपुट काय येणार बरं का. मला डिव्हिजन जी मधून उत्तर मिळलेलं आहे ना, तुमच्याकडून आता अपेक्षित आहे हे. फक्त मी सांगतो कंटिन्यू स्टेटमेंटचा अर्थ कसा आहे. ज्यावेळेस आय आणि जे च्या व्हॅल्यू सेम राहतात त्यावेळेस कंटिन्यू स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार. कंटिन्यू स्टेटमेंट एक्झिक्यूट झालं की कंट्रोल कंटिन्यू स्टेटमेंट कडून जंप मारून तो जे प्लस प्लस कडे जातो. जर आय आणि जे च्या व्हॅल्यू सेम असतील तरच कंटिन्यू स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार, आणि कंटिन्यू स्टेटमेंट एक्झिक्यूट झालं की कंट्रोल जो आहे तो डायरेक्ट इनर फॉर लूप मध्ये कंटिन्यू स्टेटमेंट कडून जे प्लस प्लस कडे जातो. आता सांगा आउटपुट काय येईल? पहिल्या रो मध्ये काय येईल तेवढं सांगा आहे ना, जास्त सांगायची गरज नाही. पहिल्या रो मध्ये काय येईल? ब्रेक स्टेटमेंट मध्ये कंट्रोल बाहेर जात होता, कंटिन्यू स्टेटमेंट मध्ये कंट्रोल कंटिन्यू होतो, तिथेच कंटिन्यू होतो म्हणजेच जे प्लस प्लस कडे जातो. सांगा पहिल्या रो मध्ये काय येईल? 1 2 3. कसं 1 2 3 येईल? दुसरा आन्सर? दुसरा आन्सर? 1 2. रॉंग आन्सर. तिसरा आन्सर? विचार करा की ना, ही बुद्धी बुद्धी दिली आहे का नाही ती वापरा की तिकडे. काय पण सांगू नका 1 2 1 2 3 3 2 1. थर्ड आन्सर? थर्ड आन्सर? वही मध्ये करा ते है ना, जसं मी बडबड करतो ती बडबड तुमच्या मनात झाली पाहिजे ती, आणि तुम्ही आउटपुट सांगायला पाहिजे. असं नसतं ते प्रोग्राम बघून उत्तर लगी सांगायला, त्याला लय प्रॅक्टिस लागते. काय येणार? हॅलो, पहिल्या रो मध्ये काय येणार? रो मध्ये पहिला काय येणार? येणार काय रो मध्ये पहिल्या? पहिल्या रो मध्ये येणार काय? हॅलो,
सांगताय कोण? तर सांगून जाऊया पुढे. काय बघा अवघड. पहिल्या रो मध्ये काय येणार? ठीक आहे, कोण तर सांगायचा प्रयत्न करा. मी फक्त पेननी हे करतो. इथे आता मी सांगा काय होणार इथे. 1 1 1. 1 1 1 नाही. इथे काय होणार सांगा इथे. हॅलो, इथे काय होणार? आय ची व्हॅल्यू 1 अशी स्टोअर होणार. हॅलो, Yes, sir. सांगा की मी कर्सर दाखवते तिथे काय काय होणार सांगा. कसं फाइंड आउट करायचं सांगतोय मी. इथे काय होणार? लॉजिकल कंडिशन ट्रू होणार. हा, मग इथे येणार. इथे काय होणार? इथे काय होणार? इथे जे ची व्हॅल्यू 1 अशी स्टोअर होणार जे मध्ये. इथे काय होणार? हॅलो, Logical condition true होणार. हा मग इथे येणार. इथे इथे काय होणार आता? किती व्हॅल्यू आहेत आय आणि जे च्या? 1 1. मग काय होणार? ट्रू होणार का फॉल्स होणार? True होणार. मग इथे येणार तो. इथे आल्यानंतर काय होतंय? इथे जातंय. सांगितलं की मी कंटिन्यू म्हणजे काय, अपडेशन कडे जातं ते. इथं आलं. इथं इथं आल्यावर काय होणार आता? जे ची व्हॅल्यू ट्रू होणार. हा इथे येणार. ते काय होणार इथे? लॉजिकल कंडिशन ट्रू होणार. हा इथे येणार. आता काय होणार? लॉजिकल कंडिशन फॉल्स होणार. 1 नॉट इक्वल टू 2. हा इथं फॉल्स होणार. मग तो इनर फॉर लूप जे आहे ती हे स्टेटमेंट कडे जाणार. किती येणार मग पहिली व्हॅल्यू जे ची आउटपुट स्क्रीनवर? तुम्हीच बघा म्हणा, आमच्या काय लक्षात राहत नाही. इथून ते परत कुठे जाणार? जे ची व्हॅल्यू किती होणार? हॅलो, 3. 3 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 3. ट्रू का फॉल्स? ट्रू. इथे येणार परत वापस. आय ची व्हॅल्यू अजून 1च आहे. जे ची व्हॅल्यू 3 आहे. ट्रू का फॉल्स? फॉल्स. मग इथे येणार तो. इथं जे ची किती व्हॅल्यू दाखवणार स्क्रीनवर? इथून तो वापस परत इथे जाणार. जे ची व्हॅल्यू 1 नी वाढणार. 4 होणार. 4 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 3 फॉल्स होणार. फॉल्स झाल्यामुळे तो इथून डायरेक्ट इथे येणार. इथं आल्यामुळे बॅकस्लॅशिंग मुळे तो खालच्या कर्सरवर जाणार. राहिलेले आता दुसऱ्या रो मध्ये सांगा काय होईल. आय ची व्हॅल्यू वाढणार. आय ची व्हॅल्यू 2 होणार. 2 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 3 ट्रू होणार. इथे येणार तो. सांगा आता काय होणार सेकंड रो मध्ये? काय दिसणार? ज्यावेळेस आय, एवढं सोपं आहे ते, ज्यावेळेस आय आणि जे सेम राहतात त्यावेळेस कंटिन्यू स्टेटमेंट एक्झिक्यूट होतं. कंटिन्यू स्टेटमेंट एक्झिक्यूट झालं की इथून ते इथं जातं डायरेक्ट. सांगा. मी जे लिहितोय ते समजून घ्या नाही तर मग. ठीक आहे. यस. हॅलो, 2 3 1 3 1 2 असं काहीतरी आउटपुट दिसेल. याचा विचार करा. यस. येस सर. जाऊया पुढे. तर इकडे चॅप्टर नंबर 2 संपला बरं का. चॅप्टर नंबर 2 आपला संपला. एक 2-3 असंच. आता किती वेळ राहिला आपल्याकडे? अजून 1 तास आहे. एका तासामध्ये प्रॅक्टिस प्रोग्राम्स घेतोय आपण.
ओवेल्स म्हणजे काय माहिती आहे का? हॅलो, चॅप्टर नंबर 2 इकडे संपलेला आहे. ओवेल्स म्हणजे काय माहितीये का? स्वर असं म्हणतात. इंग्लिश मराठीमध्ये स्वर असं Yes, म्हणतात. sir. कॉन्सोनंट म्हणजे व्यंजन असं म्हणतात. Yes, sir. इंग्लिश मध्ये किती स्वर आहेत? 5. कुठले कुठले आहेत? A, E, I, O, U. हा, मग आता आपल्याला प्रोग्राम असा लिहायचा आहे. की आपण टाकलेलं जे कॅरेक्टर आहे ते कॅरेक्टर हे ओवेल आहे का कॉन्सोनंट आहे हे मशीननी सांगायला पाहिजे. मी जर पी म्हणलं तर तुम्ही काय म्हणणार? हॅलो, Consonant. मी जर ओ म्हणलं तर? Vowel. जर मी यस म्हणलं तर? Consonant. हा, म्हणजे हे तुम्ही जसं सांगताय Consonant. आपल्याला मशीननी सांगायला पाहिजे ना. आपण अल्फाबेट टाकणार, अल्फाबेट एंटर करणार, मशीननी सांगायचं ते ओवेल आहे का कॉन्सोनंट आहे. लक्षात आलं? Yes, sir. Yes, sir. बघा ना, एसी प्रोग्राम to determine entered alphabet is vowel or consonant. स्पेलिंग चेक करा फक्त एकदा. वोवेल कॉन्सोनंटचं स्पेलिंग एकदा चेक करा. बरोबर आहे का? येस. Yes, sir. तर आपण अल्फाबेट एंटर करणार आहोत आणि मशीनने सांगायचं ते वोवेल आहे का कॉन्सोनंट आहे. मग आपण अल्फाबेट म्हणजे कॅरेक्टर असणार. कॅर सीएच नावाचा अल्फाबेट घेतला. व्हेरिएबल आहे ते. सीएच नावाचं व्हेरिएबल ज्याच्यामध्ये कॅरेक्टर कॉन्स्टंट आणि कॅरेक्टर्स आपण स्टोअर करू शकतो. प्रिंट एफ मेसेज टाकला इकडे, प्लीज एंटर सिंगल अल्फाबेट. कॅरेक्टर म्हणू नाही शकत का हो? कॅरेक्टर म्हणलं तर अर्थ काय? अल्फाबेट पण येतो, डिजिट पण येतो आणि स्पेशल सिम्बॉल पण असा अर्थ येतो. कस्टमर काय पण टाकू शकेल, क्लायंट काय पण टाकू शकेल. आपला जो ओवेल आणि कॉन्सोनंट आहे, हे ओवेल आणि कॉन्सोनंट असण्यासाठी तो पहिल्यांदा अल्फाबेट असला पाहिजे. येस, कसं लॉजिक आहे काय बघा. हॅलो, Yes, sir. %C, $CH. मी समजा ए टाकला, कॅपिटल ए, तर त्यांनी सांगायला पाहिजे ए इज ओवेल. येस. Yes, sir. जर आपण क्यू टाकला तर त्यांनी सांगायला पाहिजे क्यू इज कॉन्सोनंट. Consonant. मग कसं लिहिलं बघा ना. इफ else printf /n खालच्या लाईनला %C is फॉल्स झाली तर कॉन्सोनंट हा मेसेज दाखवणार. %C म्हणजे काय तर सीएच ची व्हॅल्यू स्क्रीनवर दाखवायला लावली. कंट्रोल इन्सर्ट कॉपी, शिफ्ट इन्सर्ट पेस्ट, आणि जर वरची लॉजिकल कंडिशन ट्रू झाली तर इथे काय म्हणणार आपण? Vowel. लॉजिकल कंडिशन लिहिणं महत्वाचं आहे. कशी लिहिली बघा ती. सीएच ची व्हॅल्यू जर कॅपिटल ए असेल किंवा सोपं आहे, सीएच ची व्हॅल्यू जर ए असेल, सीएच ची व्हॅल्यू जर ए आय. नेक्स्ट O. ओ. नेक्स्ट U. बर. आणि हे सोडून काही जरी असेल तर त्यांनी कॉन्सोनंट म्हणून दाखवायला पाहिजे. आता जर असा मेसेज असेल, प्लीज एंटर सिंगल अल्फाबेट, तुम्ही तर पी टाकला तर तो पहिली लॉजिकल कंडिशन फॉल्स होणार इफची. तो डायरेक्ट खाली ती जाणार.
पी इज कॉन्सोनंट असं दाखवणार. येस. Yes, sir. जर तुम्ही कॅपिटल यू टाकला तर कॅपिटल यू हा तिकडे आहे, यू इज ओवेल असं दाखवणार. आता अडचण कशी होणार, जर स्मॉल ए टाकला तर तो कॉन्सोनंट दाखवणार. त्याचा कारण काय, आस्की व्हॅल्यू ह्या वेगळ्या असतात. कॅपिटल ए ची आस्की व्हॅल्यू किती, हॅलो, आस्की व्हॅल्यू शिकलो ना आपण. Yes, sir. किती आहे आस्की व्हॅल्यू कॅपिटल ए ची, 65. स्मॉल ए ची 97. हा. आस्की व्हॅल्यू वेगळ्या असल्यामुळे तो काय करतोय, वरच्या फक्त लॉजिकल कंडिशन त्यांनी चेक केली, पण ही लॉजिकल कंडिशन फॉल्स झाली, आस्की व्हॅल्यू मॅच नाही झाली. त्याच्यामुळे तो काय करतोय, खाली कॉन्सोनंट म्हणून दाखवतोय. मग हे जर ओव्हरकम करायचं असेल तर आपल्याला सीएच ची व्हॅल्यू ह्या स्मॉल ए असं पण दाखवायला लागेल. येतं का लक्षात? हे Yes, जे sir. इथून इथपर्यंत कॉपी केलं, कंट्रोल इन्सर्ट कॉपी, इथे शिफ्ट इन्सर्ट पेस्ट, ए ई आय स्मॉल ओ स्मॉल यू. यस. लॉजिकल कंडिशन वाढल्या. हॅलो, आता बघा ना, स्मॉल ओ टाकलं तरी तो ओवेल म्हणणार, कॅपिटल ओ जरी टाकलं तरी तो ओवेल म्हणणार. समजलं का? Yes, sir. कॅपिटल ए टाकलं तरी ओवेल म्हणणार, स्मॉल ए टाकलं तरी ओवेल म्हणणार. समजलं का हे? Yes, sir. अडचण फक्त येणार कुठे, झाला, अडचण येणार कुठे बघा, सिंगल अल्फाबेट टाकायला लागला, पण कस्टमरने अल्फाबेट न टाकता त्यांनी जर समजा @ सिम्बॉल टाकला तर तो काय दाखवेल, लॉजिकल कंडिशन फॉल्स होणार आणि @ सिम्बॉल हा कॉन्सोनंट आहे असं दाखवणार. हे चुकणार इकडे. त्याच पद्धतीने जर कोणीतरी डिजिट टाकला तर तो काय करणार, 3 कॉन्सोनंट असं दाखवणार. मग हे चुकलेलं आहे लॉजिक. म्हणजे थोडक्यात विचार करा, त्याला जर थोडस अजून प्युरिफाय करायचं असेल, आपला आन्सर व्यवस्थित आन्सर मशीननी दाखवावं असं वाटत असेल तर इथून एवढा हा कोड कधी एक्झिक्यूट व्हायला पाहिजे, ज्या वेळेस सीएच हा अल्फाबेट असेल त्याच वेळेस. येस. Yes, sir. डिजिट असेल तर हा कोड एक्झिक्यूट नाही व्हायला पाहिजे. स्पेशल सिम्बॉल असेल तरी पण हा कोड एक्झिक्यूट नाही व्हायला पाहिजे. मग हा कोड एक्झिक्यूट कधी व्हायला पाहिजे, त्याच्यासाठी डिसिजन कंट्रोल स्टेटमेंट वापरलं आणि ते सांगितलं इफ, आणि हे जर अल्फाबेट सोडून दुसरं काय असेल तर मग एल्स, printf, सॉरी printf, we are not able to determine vowel or consonant. कारण काय, as you have not entered. Yes. Hello. Yes, sir. कंडिशन काय असेल इथे, CH is greater than or equal to एक तर कॅपिटल ए, कसं आहे बघा आता, and CH is less than or equal to capital Z. आठवतं का? हॅलो, आठवतं का नाही माहित नाही. याचा अर्थ काय हो, कॅपिटल ए पासून कॅपिटल झेड पर्यंत जर आपण कन्सिडर केलं कॅरेक्टर कॉन्स्टंट म्हणून, तर ह्याचा अर्थ काय झाला की तुमचा सीएच हा कॅपिटल ए पासून कॅपिटल झेड पर्यंत काही जरी असेल, लक्षात बघा, तरी तो
अल्फाबेट असेल. येस, कॅपिटल लेटर्स असतील ते. येस, हॅलो. किंवा किंवा हीच कंडिशन कॉपी केली आणि पेस्ट केली, इथे स्मॉल ए टू स्मॉल झेड लिहिलं. विचार करा. आता जर रन केलं, जर समजा कोणी 1 टाकलं तर तो खाली जाणार डायरेक्ट. सॉरी, वी आर नॉट एबल टू डिटरमाइन वोवेल ऑर कॉन्स्टंट ॲज यू हॅव नॉट एंटर्ड अल्फाबेट. एंटर्डचं स्पेलिंग चुकलंय मला वाटतं. बरोबर आहे. येस, एंटर्ड बरोबर आहे मला वाटतं. काय बघा. येस, Yes, sir. बरोबर आहे. ठीक. जर कोणी स्पेशल सिम्बॉल टाकला तरी पण तो सॉरी, वी आर नॉट एबल टू डिटरमाइन वोवेल ऑर कॉन्स्टंट ॲज यू हॅव नॉट एंटर्ड अल्फाबेट. पण जर कोणी कॅपिटल ए टाकला तर तो दाखवणार ए इज ओवेल. जर कोणी स्मॉल ए टाकला तर तो दाखवणार ए इज ओवेल. जर कोणी बी टाकला तर तो दाखवणार बी इज कॉन्सोनंट. आणि हे सोडून जर दुसरं काही टाकलं तर तो दाखवणार सॉरी. येस, हॅलो. Yes, sir. आस्की व्हॅल्यू पण वापरून आपण हे लिहू शकतो. विचार करा. ए ची व्हॅल्यू किती आहे? आस्की व्हॅल्यू कॅपिटल ए ची 65. 65. कॅपिटल झेड ची 90. 90. स्मॉल ए ची 97. स्मॉल झेड ची 122. 22. यस. यस, कळलं का? काय अडचण? हॅलो. No, sir. हा एक प्रोग्राम घेतला आपण. आता मला वाटतं बऱ्यापैकी सगळे प्रोग्राम घेतले बरं का. एक वेगळा प्रोग्राम घेऊया. आपलं लेक्चर किती वाजेपर्यंत आहे? हॅलो. 3:30. 3:30. ठीक आहे. बघा, मग तुम्ही सांगायचं आहे ना काय करायचं आहे बरं का. मी प्रॉब्लेम स्टेटमेंट लिहितो इथं. प्रॉब्लेम स्टेटमेंट वाचायचं आणि तुम्ही सांगायचं आहे. एसपी प्रोग्राम असं म्हणू आपण. राईट ए सी प्रोग्राम टू calculate total price किंवा total amount म्हणू आपण. total amount. write a C program to calculate total amount. write a C program to calculate total amount where quantity and rate are inputs.
कसं फाइंड आउट करणार? तोंडी सांगा. हॅलो. Hello, sir. हा Quantity into rate. क्वांटिटी टू रेट त्या दोघांचा गुणाकाराने आपल्याला टोटल अमाऊंट मिळणार. समजा माझ्याकडे 5 रुपयाचा एक पेन आहे, मी 10 पेन घेतले, टोटल अमाऊंट कशी काढणार? 5 penny. 5 रुपयाला एक पेन, 10 पेन घेतले, टोटल अमाऊंट किती येणार? 50. म्हणजे आपण करतो काय, क्वांटिटी आणि रेट या दोघांचा गुणाकार करतो आणि टोटल अमाऊंट येते. बरोबर. Yes, sir. Yes, sir. ह्याच्यामध्ये थोडस ट्विस्ट केलं आहे ना स्टेटमेंट. इफ क्वांटिटी इज मोर दॅन 100 then discount of 10% will be given on total amount. कसं करणार? आता इकडे दोन पॉसिबिलिटी आहे. डिस्काउंट जर तुमचा द्यायचा असेल तर क्वांटिटी किती असल्या पाहिजे? More than 100. मोर दॅन 100 असल्या पाहिजेत. त्याच वेळेस 10% डिस्काउंट दिला जाईल टोटल अमाऊंटच्या. 10% डिस्काउंट म्हणजे 100ला 10 रुपये. डिस्काउंट म्हणजे कमी. म्हणजे जर 100 रुपये होत असेल टोटल अमाऊंट आणि मोर दॅन 100 जर क्वांटिटी असतील तर टोटल अमाऊंट किती येईल? 90. 90 रुपये. Yes, sir. मग कसं लिहिणार सांगा? प्रोग्राम असा लिहायचा आहे जिकडे क्वांटिटी आणि रेट हे इनपुट असणार. मशीन विल डिसाइड अँड एव्हरीथिंग अँड मशीन विल फाइंड आउट टोटल अमाऊंट. स्टेटमेंट कळलं? स्टेटमेंट कळलं का? Yes, sir. इथे याचा जर फ्लोचार्ट काढायचा झाला तर कसं काढता येईल? थोडस इकडनं चालू करूया. अरे 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 लाईन मारूया. इकडून चालू करू. सांग. सगळ्यात पहिल्यांदा काय असेल? यस. पुढे पुढे इनपुट येतं. इनपुट Yes, sir. काय असणार? इनपुट क्वांटिटी Quantity. घेऊया आणि रेट पर आयटम. रेट पर आयटम म्हणजे एका रेट म्हणजे कसं असतो बघा ना, रेट हा रेट पर आयटमच असतो. एका नगाची म्हणून. क्वांटिटी म्हणजे काय मराठीमध्ये? नग. एका नगाची किंमत किंवा किंमत प्रति नग. बरोबर. रेट म्हणजे हॅलो किंमत Yes, प्रति yes, नग. sir. त्याला आपण आर ने डिनोट करूया. हे दोन इनपुट आहे. पुढे सांगा काय येणार? आता विचार करा. हे जोपर्यंत येत नाही तोपर्यंत प्रोग्रामिंग लिहिता येत नसतं. लक्षात घ्या. पुढे काय होणार? समजा आपण टोटल अमाऊंट कॅल्क्युलेट करूया ना. टोटल अमाऊंट साठी टीए नावाचा व्हेरिएबल वापरू आपण. टीए. मग कॅल्क्युलेट करण्यासाठी काय येतं? रेक्टँगल. हॅलो. टीए इज इक्वल टू सांगा क्यू इंटू आर. Yes, sir. Yes, sir. त्याच्यानंतर आता सांगा
आता इथे येणार तुमचा डिसिजन कंट्रोल स्टेटमेंट. इफचं डिसिजन कंट्रोल स्टेटमेंट येणार. त्यात काय लिहिलं गेलं पाहिजे? काय असेल लॉजिकल कंडिशन? हॅलो, ते इथे लिहितोय मी बरं का, जागा नाही आपल्याकडे. हॅलो सांगा. क्वांटिटी 100 मोर दॅन 100 असेल तर, आणि क्वांटिटी जर ग्रेटर दॅन 100 असेल तर काय व्हायला पाहिजे? ट्रू झालं तर काय व्हायला पाहिजे? डिस्काउंट मिळेल 10%. डिस्काउंट आपल्याला कॅल्क्युलेट करायला लागेल. डिस्काउंट कॅल्क्युलेट करण्यासाठी डी नावाचा व्हेरिएबल वापरू आपण. डिस्काउंट डी इज इक्वल टू, सांगा कसं कॅल्क्युलेट करतात? 10%. 10% म्हणजे ह्याचा अर्थ काय आहे? 100 भागिले, सॉरी 10% म्हणजे 10 भागिले 100 असा अर्थ असतो. येस, येस सर. 10%चा अर्थ काय आहे ना? 10% म्हणजे 100 इंटू 100 असतं. कुणाच्या आहे तो? टोटल अमाऊंटचा. येस, टोटल अमाऊंट ऑलरेडी आपण कॅल्क्युलेट केलेली आहे. इंटू टीए, तुम्हाला डिस्काउंट भेटेल. बरोबर. येस सर. तर मग ही जी काही, ह्याला टोटल अमाऊंट म्हणण्यापेक्षा बरं का, थोडस बघा, आपण ह्याला अमाऊंट म्हणलं तर काय चुकलं असेल तर सांगा मला. आपण टोटल अमाऊंट ही डिस्काउंट असेल तर कॅल्क्युलेट करणार. हॅलो हॅलो, येस सर. ह्याला आपण अमाऊंट म्हणू. टोटल अमाऊंट ही डिस्काउंट कन्सिडर करून आल्यानंतरची टोटल अमाऊंट असणार. येस, विचार करा. येस सर. येस सर. मग इथे परत आपण आता हे झाल्यानंतर टोटल अमाऊंट फाइंड आउट करणार. कशी कॅल्क्युलेट करणार? टीए, त्याला टोटल अमाऊंट म्हणणार. टीए इज इक्वल टू, कोण सांगेल? A minus D. ए मायनस डी. व्हेरी गुड, ए मायनस बी. आणि मग इकडे मला वाटतं करून असं काहीतरी, इथे आपल्याला परत एकदा पॅरालोग्राम वापरायला लागेल आणि त्यात काय लिहायला लागेल? डिस्प्ले टोटल अमाऊंट. येस, Yes sir. येस सर. आणि मग शेवट इकडे हा ओवेल आहे ना स्टॉपचा. इफ लॉजिकल कंडिशन विल रिमेन ट्रू then it will execute this path. If it is not remaining true, काय होईल? कोण सांगेल? Amount ही total amount राहील sir. व्हेरी गुड. मग कसं लिहिणार? TA is equal to A. व्हेरी गुड, टीए इज इक्वल टू. व्हेरी गुड बरं का. आणि मग इथून तो डायरेक्ट इथे येणार. येस, Yes येस sir. सर. हे असं जोपर्यंत तुम्हाला येणार नाही, प्रत्येक प्रॉब्लेम साठी म्हणतोय मी, हा प्रॉब्लेम मी वैयक्तिकरित्या कसं परत एकदा मी ते लक्षात आणण्यासाठी हे लिहिलेलं आहे. जोपर्यंत तुमच्या डोक्यामध्ये, ज्यावेळेस मी प्रोग्राम लिहितोय ना, कुठला पण प्रोग्राम लिहितो, माझ्या डोक्यामध्ये हे सगळं असतं. लक्षात घ्या, बिकॉज ऑफ विच आय एम एबल टू राईट दी प्रोग्राम. तर परत एकदा माझी विनंती आहे, तुम्हाला अल्गोरिदम फ्लोचार्ट ही समजलं पाहिजे. हे चित्र जोपर्यंत तुमच्या डोक्यामध्ये असणार आहे, त्यावेळेस आपल्याला प्रोग्राम लिहायला येणार. त्याचा स्क्रीनशॉट घेतला का? हे थोडस, एक मिनिट, स्क्रीनशॉट घ्यायच्या आधी हे थोडस काढू आपण. आणि इथे काय येणार हो? स्मॉल सर्कल. Yes sir. हा पार्ट 1 आहे आणि हा पार्ट 2. घेतला का स्क्रीनशॉट? येस सर. मग आता मला ह्या फ्लोचार्ट वरून प्रोग्राम लिहायला मदत करा. इकडे आपण थांबूयात बरं का. आणि अजून वेळ असेल तर स्क्रीनशॉट घेतला का? सॉरी. येस सर. येस. आता आपण टर्बोसी कडे जाऊया. मला तुम्ही सांगणार आहात, मी फक्त टाईप करणार आहे. तो फ्लोचार्ट बघत सांगायचा आहे. सांगा. सी प्रोग्राम टू
सांगा. सर ते screen स्क्रीन दिसत नाहीये. दिसते का? हा सर. Yes, sir. सी प्रोग्राम टू Calculate Calculate total amount. total amount where quantity and rate inputs. quantity and rate and एकच आहे rate are inputs. If सांगा Quantity is more than 100. quantities म्हणून आहे ना थोडंसं करेक्ट करू. Quantities if quantities are more than 100. then Then 10% discount. then 10% discount should be given on total amount. बरोबर. Yes, sir. सांगा आता सांगा ना मी लिहिणार फक्त. हॅलो हॅलो सांगा पहिली स्टेप. पुढे पुढे हॅलो Wide mean. पुढे सांगा किती व्हेरिएबल लागणार आणि कुठल्या टाईपचे लागणार. हॅलो 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 कुठल्या टाईपचं लागणार व्हेरिएबल. हॅलो Integer sir. Integer. कुठले कुठले त्याच्यामध्ये कुठले कुठले व्हेरिएबल घ्यायचे. QR A D T A. हे सर हा म्हटलं आपण हे. आता विचार करा घे रेट हा अजून इंडियामध्ये 50 पैसे चालतात. Yes sir. मग रेट हा फ्लोट मध्ये यायला पाहिजे. विचार करा की तिकडे आपण शिकलं की फ्लोट कशाला घ्यायचं, फ्लोट कधी घ्यायचं, इंट कधी घ्यायचं. क्वांटिटीसाठी आपण इंटिजर घेतलं ठीक आहे आपण समजून घेऊ. विचार करा. हा R. रेट हा फ्लोट मध्ये असू शकतो. 12 रुपये 30 पैसे असं काहीतरी असू शकतं पेनाची किंमत. यस Yes sir. Yes, sir. हा डिस्काउंट पण पॉइंट मध्ये येऊ शकतो. पर्सेंटेज आहे तिकडे 100ने 10 भागिले 100 असं करून काहीतरी करणार आहे आपण डिस्काउंट बघा. त्यामुळे तो पण फ्लोट मध्ये येऊ शकतो. टोटल अमाऊंट पण फ्लोट मध्ये येऊ शकते. अमाऊंट पण फ्लोट मध्ये येऊ शकते. Yes sir. अजून काही चालू का सगळं. किती व्हेरिएबल Yes. इनपुट काय असणार हो. सांगा. यस कंट्रोल इन्सर्ट कॉपी शिफ्ट इन्सर्ट पेस्ट. प्लीज एंटर रेट पर आयटम. सांगा. नंतर काय केलं आपण अमाऊंट कॅल्क्युलेट केली. अमाऊंट इज इक्वल टू क्यू इंटू आर. यस अल्गोरिदम चार्ट. Yes, sir. अल्गोरिदम फ्लो चार्ट. नंतर डायमंड. डायमंड म्हणजे इफ. सांगा
क्वांटिटी जर greater than 100. Greater than 100. तर डिस्काउंट फाइंड आउट करायचा कसा 10 by 100 10 into upon 100 into total amount. total amount. 10.0 लिहितो का लिहितोय बघा ते इंटिजर भागिले इंटिजर इंटिजर आन्सर चुकीचं येणार येस टाइप कास्टिंग शिकलो आपण हा सर. Yes, sir. Into बरोबर? amount. Yes, sir. आणि इथे बर का आता विचार करा थोडासा टोटल अमाऊंट पण ह्याच्यामध्येच कॅल्क्युलेट करायला लागणार येस Yes sir. Yes, sir. विचार करा त्या फ्लो चार्ट मध्ये बघा एक पाथ आपण पकडलाय ना त्या पाथ मध्ये पुढे चाललोय आपण सांगा TA इज इक्वल टू A minus D. A minus D. मायनस डी लेट अस डिस्प्ले द रिझल्ट सांगा इज इक्वल टू पर्सेंट एफ किती TA येस Yes sir. त्याच्यानंतर पुढे Else A बरोबर is equal to A. Yes sir. कंट्रोल इन्सर्ट कॉपी शिफ्ट इन्सर्ट पेस्ट झालं का चेक करा बघा समजा क्वांटिटी 10 आहेत रेट पर आयटम 5 रुपये आहे तर 50 रुपये येणार डिस्काउंट दिला जाणार नाही. Nahi. आन्सर किती येणार टोटल अमाऊंट 50. 50. चुकलं काहीतरी बघा त्याच्यामुळे मला वाटतं रेट जो आहे रेट हा मी पर्सेंट डी लिहिलाय येस हा सर. काय लिहायला पाहिजे इथे काय लिहायला पाहिजे इथे काय लिहायला पाहिजे इथे आर कसल्या टाईपचं व्हेरिएबल आहे बघा की इथे वरती काय लिहायला पाहिजे Percent F. Percentage of PF. सांगा 10 5 50 रुपये येस Yes, sir. 100 टाकलं तर काय होईल 100 100 नाही नाही D समजा is equal to N sir. टाकलं आणि 1 रुपया टाकलं किती येईल 100. 100 is enough. हा कारण काय 100 पेक्षा जास्त मोर दॅन 100 असं स्टेटमेंट मध्ये आहे येस Yes sir. Yes, sir. आता विचार करा 1000 टाकलं आणि 1 टाकलं 900 sir. नक्की समजलं Yes, का sir. हा sir. Yes, sir. समजा दिलेला डिस्काउंट पण आपल्याला स्क्रीनवरती दाखवायचा 100 रुपयाचा डिस्काउंट दिला गेला कुठे लिहिणार आणि कसं लिहिणार सांगा इफ मध्ये लिहिणार का एल्स मध्ये लिहिणार डी ची व्हॅल्यू जिथे काढली आपण कॅल्क्युलेट केली डी ची व्हॅल्यू तिथेच आपण जर प्रिंटएफ लिहिलं विचार करा टोटल डिस्काउंट इन रुपीज इज इक्वल टू पर्सेंट एफ कॉमा डी लिहिलं मी यस Yes sir. लक्षात Yes, sir. 1000 क्वांटिटी घेतल्या एका रेटनी 1 रुपयानी तर 100 रुपये डिस्काउंट दिला जाणार आणि टोटल अमाऊंट तिथे पण इन रुपीज हा शब्द लिहायला पाहिजे बरोबर Yes sir. Yes, sir. येतं का लक्षात बघा मग ज्यावेळेस आपण मॉलमध्ये वगैरे जातो आणि तिकडे डिस्काउंट वगैरे दिला जातो आणि ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेशन होऊन जे काही तुमची ती मशीन असते छोटीशी तिथे पैसे वगैरे डिस्काउंट वगैरे दिला जातो बरोबर का Yes sir. Yes, sir. पद्धतीनं दिला जातो क्वांटिटी वरती असेल मग कधी कधी 2 गोष्टी घेतल्या तर एक गोष्ट फ्री वगैरे दिली जाते कधी कधी
5 गोष्टी घेतल्या तर तुम्हाला 25% डिस्काउंट दिला जातो. यस. येस सर. Yes, sir. इथे जो डिस्काउंट आहे तो डिस्काउंट हा फिक्स आहे, फिक्स 10%. यस. Yes, sir. तो डिस्काउंट जर समजा व्हॅरी झाला, प्रॉब्लेम कसा वाढत जातो बघा. इथे हे स्टेटमेंट कॉपी केलं, कंट्रोल इन्सर्ट कॉपी, शिफ्ट इन्सर्ट पेस्ट. इथं म्हणलं की जर क्वांटिटीज ह्या 1000 पेक्षा वर गेल्या तर 20% डिस्काउंट द्या. काय करणार? हॅलो हॅलो, प्रॉब्लेम कळला का? हा सर. याला सेव्ह ॲज करूया बरं का, वेगळा आपण प्रोग्राम घेतो आता. सेव्ह ॲज 11.c F3 10.c मधून हे वाक्य उडवू. F2 Alt F3 F5 कंट्रोल F9 रन केलं बघा. सांगा 1000 क्वांटिटीच्या वर गेलं तर 20% डिस्काउंट द्या असं सांगितलं गेलं. आता जर तो आपला प्रोग्राम तसाच ठेवला आपण, तर इथं मी 2000 क्वांटिटी घेतल्या, ठीक आहे, आणि 2 रुपयांनी घेतल्या, तर तो किती टक्के डिस्काउंट देणार हो आपल्या लॉजिक नुसार? 10%. बरोबर. येस सर. 10% दिला. आपल्या क्वांटिटी 1000च्या वर चालल्या तर 20% डिस्काउंट द्या असं सांगितलं गेलं, पण डिस्काउंट हा 10%च दिला जातोय. कसं करणार मग? हे जे पहिला डिस्काउंट आहे 10%चा, त्याच्यासाठी कंडिशन काय असणार? क्वांटिटी किती असल्या पाहिजे? बऱ्याच गोष्टी आहेत बरं का, बऱ्याच गोष्टी आहेत. समजा कोणीतरी क्वांटिटीज निगेटिव्ह टाकल्या, आता आपण त्याचं पण लॉजिक लिहित नाहीये, आपण ऍझ्युम करतोय की क्वांटिटी हा पॉझिटिव्ह टाकल्या जातील. चुकलंय. हॅलो, येस सर. मला वाटतं क्वांटिटी आणि रेट हे कधी पण निगेटिव्ह नसले पाहिजेत. येस. Yes, sir. आपण गृहीत धरतोय की पॉझिटिव्ह टाकल्या जातील, पण जर असं जर कोण टाकत असेल तर ह्याच्यासाठी पण आपल्याला लॉजिक लिहायला लागेल. येस. येस सर. आपण ते विचार नाही करत आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्हचा विचार नाही करत आहे. 100 एक टाकला इकडे बरोबर दाखवतं, पण जर 2000 टाकलं तर आपल्या लॉजिक नुसार तो 100% 10%चा डिस्काउंट देऊन कॅल्क्युलेट करतोय. हे चुकीचं आहे. मग इथे 10% डिस्काउंटचं जे लॉजिक लिहिलेलं आहे ते एक्झिक्यूट जर व्हायचं असेल तर लॉजिकल कंडिशन ही बदलायला लागणार. काय येईल हो इथे? Q is greater than 1000. इज ग्रेटर दॅन 100 अँड सांगा Q इज लेस दॅन ऑर इक्वल टू 200. 200 पेक्षा जास्त, 2000 पेक्षा जास्त, म्हणजे 2000 ला पण 10% डिस्काउंट लागणार. हॅलो, Yes, sir. चुकलं इथे बरं का, 1000 लिहिलेलं आहे मी, 1000 लिहिले, सॉरी. इथे किती येणार? 1000 येणार. विचार करा, 1000. येस. Yes, sir. इज इक्वल टू का आलं? जर असं लिहिलं तर तो 999 पर्यंतच कन्सिडर करून 10% डिस्काउंट देईल. 1000 ला 10% डिस्काउंट ऍक्च्युली लागणार, तो कन्सिडर होण्यासाठी लेस दॅन ऑर इक्वल टू आलेला आहे. येस. Yes, sir. त्याच्यानंतर मला वाटतं इकडे एलसी फ्लॅडर येणार का, तर पॉसिबिलिटीज वाढल्या. सांगा आता इथे काय येणार? क्वांटिटी सांगा.
ग्रेटर दॅन सांगा, मला वाटतं 1000. 1000. आणि हा जो कोड आहे हा आहे असा, मला वाटतं मी कॉपी केला तर मला वाटतं येईल बरोबर. इथे फक्त 10च्या ठिकाणी काय येणार, 20%. बाकी सगळं सेम राहील मला वाटतं. येस, विचार करा, Yes, sir. विचार करा. आता बघा ना, 200 सॉरी 10,000 घेऊया ना, सोपं. रेट जो आहे तो 1 किती यायला पाहिजे, हॅलो 8,000. Yes, sir. 8,000. 2000 डिस्काउंट लागणार बरोबर. Yes, sir. Yes, sir. चुकलं काय तर, मला वाटतं 10,000 हे 32,000 पेक्षा लहान आहे, कशामुळे चुका लागलं माहित नाही. परत एकदा रन करू बघा ना. 10,000 किती येणार, डिस्काउंट बरोबर यायला लागला पण टोटल अमाऊंट चुकायला लागली. टोटल अमाऊंट ए इज इक्वल टू, कशामुळे असं जर झालं, F2 सेव्ह करायचं, अल्ट टॅक्स बाहेर पडायचं, टर्बो सी परत एकदा उघडायचं. स्क्रीन दिसते का No, sir. आता, Yes, sir. किती येणार, नाही चुकलं आहे. किती येणार ह्या केस मध्ये, 1,600. किती लागणार डिस्काउंट, Discount 20%. हा 20% लागणार. किती येणार, 1,600. बरोबर. Yes, sir. Yes, कसं sir. झालं, 20% डिस्काउंट लागला तिकडे. Yes, sir. बघा. आणि ते किती डिस्काउंट लागला हे लिहिण्यासाठी ऍक्च्युली इथे 20% डिस्काउंट लागला. इथे आपण म्हणू शकतो बघा ना, व्यवस्थितपणे असं दाखवायचं असेल तर सॉफ्टवेअर कसं डेव्हलप करतात, कॉंग्रॅच्युलेशन्स /n you got किती %, 20% डिस्काउंट. येस, Yes, sir. कॉपी आणि इथे येऊन इथे पेस्ट करू आपण, कॉंग्रॅच्युलेशन यू गॉट 10% डिस्काउंट. बघा 2000 ला 1 रुपये रेट घेतलाय, फास्ट आपल्याला तोंडी यावं ह्याच्यासाठी. तर कॉंग्रॅच्युलेशन यू गॉट 20% डिस्काउंट, टोटल डिस्काउंट इज इक्वल टू 400 रुपये आणि टोटल अमाऊंट ही झाली तुमची 1600 रुपये. येस, Yes, sir. Yes, sir. समजा 10 घेतल्या क्वांटिटी 1 रुपयाने, किती, 10 rupees, sir. Total amount. आता इथे म्हणू शकतो आपण बरं का, कसं /n कुठे काय लिहायचं बघा ना, सॉरी as quantities are less than 100 therefore सांगा, therefore discount Discount is not. will not be given. Yes, Yes, sir. अलग लक्षात. Yes, sir. Yes, sir. आता आपण ते 10,000 घेऊन बघू. 10,000 1 रुपयाने किती येणार, मला वाटतं 20% डिस्काउंट लागेल. 8,080, sir. 8,000. बरोबर.
येस सर. समजा 500 घेतले आणि 1 रुपयाने किती 450. 450. बरोबर? येस सर. Yes, sir. कळलं का कसं लिहिलंय काय? येस सर. Yes, sir. अजून काही 1000पेक्षा जास्त क्वांटिटी कोण घेत असेल 5000च्या वर अजून काही डिस्काउंट द्यायचा असेल तुम्ही एलसी प्लॅटर वापरू शकता. यस, येस सर. Yes, sir. ला सेव्ह करू आपण बरं का. किती वेळ राहिला बघा. 15 मिनिट. Alt F, save as 12.c. Write a C program. आता डायरेक्ट प्रोग्राम लिहूया. अल्गोरिदम नाही आपण कन्सिडर करत आहे. ठीक आहे, तुम्ही विचार करा डोक्यात, मी पण विचार करतो. राईट ए सी प्रोग्राम टू determine triangle is valid or not, where 3 angles of the triangle are inputs. कळला अर्थ काय? हॅलो. येस सर. ट्रँगलचे 3 अँगल हे इनपुट आहेत कीबोर्ड थ्रू. तुम्हाला तो ट्रँगल व्हॅलिड आहे का नाही सांगायचं आहे. ट्रँगल व्हॅलिड कधी हो, अँगल जर इनपुट असेल तर. हॅलो. 3 अँगल 0 पेक्षा मोठे पाहिजे सर. डोकं फोडून घ्या आता ना कुठेतरी. 3 अँगलची बेरीज 180. Triangle from 180 पाहिजे. अँगलची बेरीज 3 अँगलची बेरीज जर 180 आली तरच तो ट्रँगल असतो. यस. Yes, sir. येस सर. मग काय वापरलं इकडे? इंटिजर वापरलं. ए म्हणजे पहिला अँगल आहे, बी म्हणजे दुसरा आणि सी म्हणजे तिसरा अँगल आहे असं समजू आपण. एबीसी दीज आर दी 3 अँगल. प्रिंट एफ /n प्लीज एंटर फर्स्ट अँगल. व्हॅल्यू ऑफ फर्स्ट अँगल असं म्हणा. काय म्हणणार बघा व्यवस्थित कस्टमरला कळेल असेल. या %d, ampersand a. बरोबर? हॅलो. Yes, sir. Control insert copy, shift insert paste, shift insert paste. Please enter second angle. सांगा. Please enter third angle. Third angle. कसं लिहिणार? काय लिहिणार? A plus B plus C equal to 180. A plus B plus C is equal to 180. असं पुढे. Yes, sir. बरोबर आहे का हे? काय पण लिहून नसतं ते कळत मशीनला. मशीनला त्याला सिंटॅक्स मध्ये टाकायला लागतं ते. कोण सांगेल? समेशन फाइंड आउट करायसाठी एक व्हेरिएबल वापरायला लागेल. वापरू आपण. सांगा बघा. सम इज इक्वल टू सांगा. यस. येस सर. Yes, sir. इफ सांगा. काय तुम्ही सांगत नाही, प्रॅक्टिस नाही काय नाही. यस. येस सर. Yes, sir. Triangle is valid for given angles. Control insert copy, shift insert paste. Triangle is not valid किंवा invalid म्हणलं तरी चालेल. Triangle is invalid. Yes. Hello. Yes, sir. रन करू आपण बघा. मला वाटतं मला जास्त कळत नाही बरं का. 45, 45, 90 हा ट्रायंगल आहे.
Yes, Yes, sir. Yes, sir. triangle is valid for given angles. 30, 60, 90 हा पण मला वाटतं ट्रायंगल आहे. यस, That is valid. Yes, sir. सांगा इनपुट सांगा काही. समजा 120 120 120 आहे का हो? No, sir. No, sir. ट्रायंगल इज इनव्हॅलिड फॉर गिव्हन अँगल्स. बनू नाही शकत ट्रायंगल. बघा नंतर 1 1 1 आहे का? No, sir. No, sir. एक 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 अँगल असतील तर ट्रायंगल होऊ शकेल का? No, sir. No, sir. नाही. 3:30 ला तुमचं लेक्चर चालू होईल पुढचं 3:35. ओके, Yes, sir. Okay, sir. अडचण कुठे येईल हो? ह्या प्रॉब्लेम मध्ये अडचण कुठे येईल? जिथं तो चुकीचं दाखवेल. हॅलो, विचार करा विचार. आणि समजा मी असं टाकलं 180 0 0 काय होईल हो? Yes. Valid दाखवणार सर तो. Valid दाखवेल. आहे का पण तो ट्रायंगल? No, sir. No, sir. याचा विचार करा. मग मशीनला हे सांगायला लागेल, ही पॉसिबिलिटी सांगायला लागेल. कसं सांगणार? अँगल हे काय नसले पाहिजेत? 0 नसले पाहिजेत. Yes, sir. येतं का लक्षात? बघा, किंवा अँगल हे पॉझिटिव्ह असले पाहिजेत. हॅलो, Greater Yes, than sir. 0, sir. हा Greater than 0. हा, ग्रेटर दॅन 0. जर कोण असं टाकायला गेलं तर ते ऍक्च्युली ट्रायंगल हा व्हॅलिड नाही असं दाखवायला पाहिजे त्यांनी. कसं सांगणार मग? म्हणजे हे जी व्हॅलिड आहे, ही व्हॅलिडिटी जी काही आहे ही कधी चेक झाली पाहिजे? त्याच्यासाठी एक बघा ना, हे इथून एवढी बॉडी बनवली, हे कधी एक्झिक्यूट व्हायला पाहिजे? हे सांगा. ए इज ग्रेटर दॅन 0 अँड B बी इज ग्रेटर greater दॅन than 0 अँड C is greater than 0. Is greater than 0. 0. यस, Yes, sir. Yes, sir. बघा 180 मग असे इनपुट टाकून बघा 0 0 काहीच नाही दाखवणार तो. यस, Yes, sir. इथे जर वेगळं काही इनपुट टाकलं तर ह्या इफला इथे एल्स लिहितोय मी. आता इकडे 2 पॉसिबिलिटी असतील, विचार करा. प्रिंट /n अँगल शुड नॉट बी 0. 0 अँगल नसला पाहिजे. 180 अँगल शुड नॉट बी 0. बरोबर? Yes, sir. Yes, sir. त्याच्यामध्ये अशी एक पॉसिबिलिटी होऊ शकते का बघा बरं का. एक अँगल 0 कसं बघा, चुकलं काहीतरी माझं बरं का. अँगल शुड नॉट बी 0 दाखवत होते. 1 -1 आणि 180. यस, Yes, sir. हा. इथे आता तो काय करणार? अँगल शुड नॉट बी 0 असं दाखवणार. हॅलो, Yes, sir. सगळ्यात पहिल्यांदा असा अँगल काढू शकतो का हो आपण प्रॅक्टिकली?
ह्याचा पण विचार करा, हे मला माहित नाही आहे ना. एक हो, sir. अँगल एक घ्यायचा, परत -1 घ्यायचा आणि परत 80 असा अँगल घेऊन ट्रायंगल बनवू शकतो का? हा ग्राफिक्सचा पार्ट आहे. ट्राय करा, हे त्याचा स्क्रीनशॉट काढा वाटलं तर. ह्या इनपुट साठी आहे. यस. येस सर. मग इकडे आपला अँगल जो आहे तो निगेटिव्ह पण नसला पाहिजे. जर ही कंडिशन द्यायची असेल तर मग इथं ह्या एल्स मध्ये 2 येणार. बघा ना, विचार करा. इफ A is equal to 0 किंवा B is equal to 0 किंवा C is equal to 0, तर हे दिसलं पाहिजे. else if A less than 0 असेल किंवा B less than 0 असेल किंवा C less than 0 असेल, तर काय दाखवणार आपण? अँगल शुड नॉट बी निगेटिव्ह. यस. येस सर. 1 - 1 180. अँगल शुड नॉट बी निगेटिव्ह. कळलं का? येस सर. पण इथे पण अजून प्रॉब्लेम आहे बघा. समजा कुणीतरी 1 टाकलं, सॉरी 0 टाकलं, -1 टाकलं आणि 180 टाकलं, काय होईल? मला वाटतं आपण एलसी फ्लॅटर वापरलं तर तो फक्त अँगल शुड नॉट बी निगेटिव्ह असं दाखवेल. यस. येस सर. येस सर. अँगल शुड नॉट बी 0 असं दाखवेल. सॉरी, वरचं पहिली कंडिशन दोन्ही पण दाखवायला पाहिजे. काय करणार त्यावेळेस? तुम्हाला एलसी फ्लॅटर वापरून चालणार नाही. दोन्ही जरी दाखवायचं असेल तर मग तिकडे इफच वापरायला लागणार. विचार करा, काय होतं इनपुट? 0 -1 आणि 180. यस. येस सर. येस सर. कळलं का? हॅलो. यस. 2-3 प्रोग्राम घेतले बघा प्रॅक्टिस. अजून 7 मिनिटे आहेत बरं का. त्याच्यामध्ये पायथागोरस थेरम वापरून तो राईट अँगल्ड ट्रायंगल आहे का, हा एक प्रोग्राम आहे, तो तुम्ही ट्राय करा. यस. ओके वेअर सर. 3 साइड्स ट्रायंगलच्या 3 साइड्स ह्या इनपुट असणार. मला वाटतं आठवतंय मला 2, 3 आणि 5 हे जर असतील साइड्स तर तो राईट अँगल्ड ट्रायंगल असतो. यस. येस सर. सर. 2 चा स्क्वेअर 4, 3 चा स्क्वेअर 9, 4 + 9 25. नो सर. 4 + 16. हा, सॉरी. 4 अधिक 2 च्या ठिकाणी 9 4 + पाहिजे 6 = 25. सर. ते 2 च्या ठिकाणी 4 पाहिजे. हा, 2 च्या ठिकाणी 4 पाहिजे. ठीक आहे. येस सर. 2 4. सर 2 च्या ठिकाणी. हॅलो सर. हा, 2 च्या 2 ठिकाणी च्या ऐवजी 3 4 5. 3 4 5. ओके, 3 4 5. 3 चा स्क्वेअर 9, 4 चा स्क्वेअर 16, 16 अधिक 9 25. ते हायपोटेनिस येते. यस. येस सर. 5 12 13 पण आहे. हा, बघा, व्हेरी गुड. 5 12 आणि 13 पण आहे. 13 पण आहे. 5 12 13 हे पण आहे. येस सर. मग असं जर काही इनपुट टाकलं तर त्यांनी मशीननी सांगायला पाहिजे की तो राईट अँगल्ड ट्रायंगल आहे. ह्याच्यासाठी आपल्याला पायथागोरस थेरम म्हणजे तिथे मग बऱ्याच पॉसिबिलिटीज येतील. विचार करा, एकतर तुमची पहिली साइड हा हायपोटेनियस असू शकते किंवा दुसरी हायपोटेनियस असू शकते किंवा तिसरी हायपोटेनियस असू शकते. यस. त्या 3 पॉसिबिलिटीज. येस. विचार करा. ठीक आहे, समजलं काय? येस सर. येस सर. थांबूया इकडे. येस सर.
चॅप्टर नंबर 2 इकडे संपला. आपली जी ISC आहे 10 तारखेला, त्या ISC साठी MCQ टाईपची टेस्ट होईल. एकतर 25 किंवा 30 मार्कांची होईल. मला वाटतं जुन्या सिलेबस नुसार 25 मार्कांचं होतं. नवीन सिलेबस मध्ये किती मार्काची ISC घ्यायला अपेक्षित केलेलं आहे? वाचलं का कुणी बघा? नसेल तर मी वाचून तिकडे आपण ठरवू. एकतर 25 किंवा 30 मार्कांची राहील. त्याच्यानुसार त्या आपल्या सिलेबस नुसार तुमचा पेपर सेट केला जाईल. MCQs ऑलरेडी शेअर केलेले आहेत, ते वापरा. आपला युनिट नंबर 1 राहील पूर्ण. ओके. MCQ. हॅलो. ओके सर. काय अडचण असेल तर विचारा. एक 4 मिनिटं देऊ आपण. काय काय शिकलं कोण सांगेल? रिव्हिजन 4 मिनिटांमध्ये. कुठून चालू केलं तर आपण चॅप्टर नंबर 2? फटाफट काय काय समजलं, काय काय शिकला? हॅलो हॅलो. हॅलो. युनिट नंबर 2 मध्ये काय काय शिकला? सिक्वेन्शियल स्टेटमेंट पासून स्टार्ट झालं. हा. कंट्रोल स्टेटमेंट. ओके. कंट्रोल स्टेटमेंट मध्ये नंतर 2 कॅटेगरी होतात, डिसिजन कंट्रोल स्टेटमेंट आणि लूपिंग कंट्रोल स्टेटमेंट. ओके. कशाला म्हणायचं डिसिजन कंट्रोल स्टेटमेंट? कुठले कुठले आहेत? डिसिजन कंट्रोल स्टेटमेंट हे कुठले कुठले आहेत? इफ सांगा. इफ एल्स, नेस्टेड इफ एल्स, एल्स इफ लॅडर, स्विच केस. बरोबर. येस सर. लूपिंग कंट्रोल स्टेटमेंट किती आहेत? फॉर व्हाईल, डू व्हाईल. प्रत्येक स्टेटमेंटचा सिंटॅक्स, प्रत्येक स्टेटमेंटचा सिंटॅक्स, प्रत्येक स्टेटमेंटचे प्रोग्राम्स बघितले आपण. यस. हॅलो. येस सर. डिफरन्स बिटवीन व्हाईल बघितलं, डू व्हाईल बघितलं, फॉर लूप बघितलं, एंट्री कंट्रोल्ड, एक्झिट कंट्रोल्ड. नेस्टेड इफ एल्स म्हणजे काय, एल्स इफ लॅडर म्हणजे काय, कधी वापरायची, कशी वापरायची, सिंटॅक्स आणि त्याचे प्रोग्राम्स. त्यानंतर ASCII व्हॅल्यू म्हणजे काय? बरोबर. येस सर. आणि नेस्टेड फॉर लूप शेवट. त्याचे 2 ऍप्लिकेशन. पहिलं ऍप्लिकेशन म्हणजे कुठलं? वेगवेगळे पॅटर्न डिस्प्ले करणे आउटपुट स्क्रीनवर. आणि दुसरं जे ऍप्लिकेशन आहे टू सॉल्व प्रॉब्लेम्स रिलेटेड टू मॅट्रिक्स, हे आपण अरे मध्ये शिकणार आहोत पुढच्या चॅप्टर मध्ये. आणि आज शेवट मला वाटतं ब्रेक आणि कंटिन्यू स्टेटमेंट ह्याच्यामध्ये फरक. यस. कसं एक्झिक्युशन होतं, 1-2 प्रोग्राम. यस. हॅलो. येस सर.
इकडे थांबतोय आपण. थँक्यू व्हेरी मच फॉर अटेंडिंग दिस सेशन. आय होप यू हॅव अंडरस्टूड युनिट नंबर 2. युनिट नंबर 2 इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही कुठली पण लँग्वेज शिका कम्प्युटरची, हे सगळं असणार आहे त्या लँग्वेज मध्ये. फक्त सिंटॅक्स बदलतो, लक्षात घ्या. सिंटॅक्स फक्त बदलतो, बाकी सगळं लॉजिक वगैरे सगळं सेम राहतं.